आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या संपूर्ण पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे असं मला वाटतं. त्या सभेमध्ये अजित पवारांना किती प्रभाग आहेत हे सांगता आलं नाही, तुम्हालाही सांगता आलं नाही. ते व्हिडिओ व्हायरल झाले, काय बरं सत्य आहे? तुम्ही नीट पहा त्याच्यामध्ये हे जे काही अवास्तव आणि जे काही असंबंधित काहीतरी फालतू गोष्टी करण्याचा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न जे करतायत विरोधक, त्याला काही अर्थ नाही. त्याला बीडकर हे सुज्ञ आहेत, सगळ्या गोष्टीची जाण असणार आहे, त्याला कुठेही थारा देणार नाहीत. तुम्ही पाहिलं असेल की मी 2-3 वेळेस त्या व्हिडिओमध्ये तिथं दिसतंय की मी दादांना सांगत होतो की 26 प्रभाग आहेत आणि 52 त्या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार असणार आहेत. परंतु दादांची एक पद्धत आहे. बीड नगर परिषदची काही निवडणूक प्रक्रिया आहे आणि त्याचा जो प्रचार आहे अंतिम टप्प्यात आहे. विजयराजे आपल्या सोबत आहेत, जाणून घेऊ त्यांच्याकडून काय वातावरण आहे. राजे, मला वाटतं शेवटचा टप्पा आहे प्रचाराचा. कसा आहे प्रतिसाद? जे काही सभा होत आहेत, काय वाटतं तुम्हाला? प्रतिसाद कसा आहे ते काल जी सायंकाळी आपले पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांची जी सभा झाली आणि त्याच्यावरून आपल्याला प्रतिसाद कसा आहे ते लक्षात आला असेल. अतिशय उत्स्फूर्तपणे ती सभा काल बशीरगंजमध्ये झाली. तिथं आम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणावर लोक शहरातील नागरिक तिथं उपस्थित झाले आणि त्या सभेनं खऱ्या अर्थानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या संपूर्ण पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे असं मला वाटतं. त्या सभेमध्ये अजित पवारांना किती प्रभाग आहेत हे सांगता आलं नाही, तुम्हालाही सांगता आलं नाही. ते व्हिडिओ व्हायरल झाले, काय बरं सत्य आहे? तुम्ही नीट पहा त्याच्यामध्ये हे जे काही अवास्तव आणि जे काही असंबंधित काहीतरी फालतू गोष्टी करण्याचा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न जे करतायत विरोधक, त्याला काही अर्थ नाही. त्याला बीडकर हे सुज्ञ आहेत, सगळ्या गोष्टीची जाण असणार आहे, त्याला कुठेही थारा देणार नाहीत. तुम्ही पाहिलं असेल की मी 2-3 वेळेस त्या व्हिडिओमध्ये तिथं दिसतंय की मी दादांना सांगत होतो की 26 प्रभाग आहेत आणि 52 त्या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार असणार आहेत. परंतु दादांची एक पद्धत आहे की कुठलीही गोष्ट जे काय आहे त्यांना कागद समोर पाहिजे असतो, ती यादी पाहिजे असते. फक्त ती यादी तिथं गडबडीमध्ये जे काय आहे तिथं नव्हती ठेवलेली. ते डायसवर त्यांना ज्या कोणत्या नगरपालिका निवडणूक असू द्या, कुठली निवडणूक असू द्या, ती सगळी प्रभाग असतील किंवा उमेदवाराची नावं, सगळ्या गोष्टी ती यादी त्यांना तिथं टाईप केलेली लिखित यादी पाहिजे असती त्यांना. ती यादी तिथं नव्हती. मी 2 वेळेस त्यांना सांगितलं दादांना, तर त्यांना ते कागद मागत होते आणि नंतर तो कागद, यादीचा कागद आमच्या दुसऱ्या एका पीएनी त्यांना दिला. त्यामुळे तो काही एवढा मोठा विषय नाहीये. बीड शहर, बीड शहराची अवस्था, लोकांची अवस्था, याच्यावर या मागचे जे काही सत्ताधीश आहेत त्यांनी बोललं पाहिजे. हा विषय गौण आहे, ह्याला लोक लक्ष देत नसतात. हे काहीतरी तात्पुरतं सोशल मीडियावर चालवण्यासाठीचा विषय असतो. ही जी काही निवडणूक आहे जातीवर होईल की विकासावर, काय वाटतं? समोरचे विरोधक जातीवर नेण्याचा प्रयत्न करतायत, पण ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासावर होणार. आणि दादाचा चेहरा, मी वेळोवेळी सांगतो, दादाचा चेहरा आम्ही लोकांसमोर घेऊन गेलो, तो आश्वासक आहे. ती विकासावर होणार आणि दादा काय करू शकते चेहरा ह्याच्यामुळे समोर नाही की दादा काय करू शकते हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. एक कामाचा माणूस म्हणून दादाची ओळख आहे आणि दृष्टी असणारा, विजन असणारं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये दादा आज त्या कामाच्या जोरावर त्या ठिकाणी ही वाटचाल पक्षाची आतापर्यंत झालेली आहे. दादांचं जे काही काम आहे ते बोलतं. म्हणून आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच त्या ठिकाणी लढवतो आहोत. दादाही विकासाचा मुद्दा उपस्थित करतायत, तुम्ही विकासावर बोलताय. बरं, काय विजन असणार आहे? बरं, समजा तुमच्याकडे बीडकरांनी सत्ता दिली, एक असे 5-6 मुद्दे आहेत की तुम्ही काय काय पलट करणार? सगळ्यात महत्वाचं जे आहे वेगळं करण्याचा, तर तो पुढचा विषय, काही नाविन्यपूर्ण
जे की कुठंच अशा पद्धतीचे कामं शहरामध्ये एक शहराच्या ह्याच्यामध्ये वैभवामध्ये भर पडण्यासाठी हा विषय तर पुढचा आहे. तर काय कामं करणार इथं फक्त लोकांना हे जर बोललं की तुम्ही दादांच्या ताब्यात नगरपालिका द्या, तुम्हाला रोज शुद्ध पिण्याचं पाणी भेटेल, तर लोक खूप त्यांना खूप काही वाटतं. तर ह्या गोष्टी आम्ही पहिल्या टप्प्यात करणार आहेत. कोणत्या? की आज ज्या पद्धतीनं लोकांना एक एक दोन दोन आठवडा पाण्याला पिण्याच्या पाण्याला वाट बघावं लागती, एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून योजना जी झालेली आहे त्याचा काही उपयोग होत नाही. तर पहिल्या ह्याच्यामध्ये मी म्हणल की आम्ही रोज पाणी लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं. आज तुम्ही पहा अनेक डीपी रोड आहेत, शहरातले अंतर्गत रस्ते आहेत. तुम्ही बघितलं असेल हा स्टेडियमच्या समोरचा रस्ता काय अवस्था आहे. हे दुरुस्त करणे. जालना रोडची जी काही ड्रेनेजची व्यवस्था आहे हा पूर्ण इथं थोडा पाऊस झाला तर कमरे इतकं पाणी तिथं त्या जालना रोडला जमा होतं. आपण पाहतोय. हे सुरळीत करणं, जे सगळी बिघडलेली विस्कटलेली जी काही इथली व्यवस्था आहे, जो कारभार आहे या बीड नगरपालिकेचा, तो सुरळीत करण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आमचं एक उद्दिष्ट असणार आहे. तो एक पहिल्या टप्प्यात त्या गोष्टी होतील. त्याच्या पुढे जाऊन स्वच्छतेचा कशा पद्धतीनं बोजवारा उठलाय तुम्ही बघा. कोणत्याही कॉलनीमध्ये जा, कोणत्याही भागामध्ये जा, कशा पद्धतीनं आहे. काय पूर्ण पॉलिथिन आणि कचऱ्याचा ढीगचे ढीग पडलेत. हे निस्तारायलाच आम्हाला जे मागची घाण आहे यांची ती निस्तारण्यासाठी हे सुरळीत करण्यासाठीच पहिल्या 6 महिने आम्हाला त्याच्यावरच काम करावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर जे काय आहे अनेक गोष्टी बीड शहरामध्ये करण्यासारख्या आहेत. आता उदाहरणाखातर तुम्हाला सांगतो की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथपासून तर थेट महालक्ष्मी चौकापर्यंत दादाचं एक पुढचं हे आहे की ते आपण केलं पाहिजे. हा बीड शहरामध्ये येणारा तुमच्या बायपासवरून मुख्य रस्ता आहे. ते आल्यानंतर वाटलं पाहिजे जिल्ह्याच्या ठिकाणी आपण आलो तो आमचा एक हे की दोन्ही बाजूनं जे काही आहे ते व्यवस्थित शहरामध्ये आल्यानंतर चांगले ड्रेनेज नाली असली पाहिजे. पूर्ण नाल्या बुजून गेलेल्या आहेत. तिथं डिवायडर असलं पाहिजे इथून तिथपर्यंत. स्ट्रीट लाईट असले पाहिजे. चांगल्या पद्धतीचं लँडस्केपिंग असलं पाहिजे. हे त्याचं सुशोभीकरण चांगल्या पद्धतीनं त्या रस्त्याचं थेट तो महालक्ष्मी चौकापासून ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हे असे अनेक काम आहेत जे दादांच्या डोक्यात आहे. ते करण्यासाठी ही नगरपालिका ही काउन्सिल ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या ताब्यात येणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की मी वेळोवेळी सांगत असतो की 5 वर्ष नाही पहिल्या 1 वर्षात बीडकरांच्या लक्षात येईल की आपण जे या ठिकाणी संधी दिली, जे काम करण्याची संधी दिली, त्या संधीचं खऱ्या अर्थानं आपलं कारणी लागलं आपलं मतदान. नक्कीच. पण आपण जे काही उमेदवार दिलेत नगराध्यक्ष पदाचे त्यांच्यावर खूप आरोप झाले. 500 रुपयाची लाच वगैरे घेणं. आपण वाटतंय कुठं चूक झाली ना उमेदवार असं काही बघा हा पक्ष आहे. आमचा हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि पक्षानं अतिशय विचार करून उमेदवारी दिलेली आहे. काहीतरी विषय मी म्हणलं ना दुसरीकडे न्यायचा, फक्त आणि फक्त विषय दुसरीकडं न्यायचा हा यांचा एकमेव आहे. तुम्ही म्हणलं ना मागं काय तुम्ही घाण केलेली, काय दिवे लावलेत, पुढं काय करणार ते सोडून द्या. मागं काय केलंय ते या लोकांनी सांगितलं पाहिजे. ते सांगत नाहीत आणि असे काहीतरी विषय काढायचे, ते काहीतरी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करायचा. आता तो विषय कोर्टाच्या अखत्यारीमध्ये आहे. काय आहे काय नाही तिथला विषय येतो. आत्ता हा विषय काढून त्याच्यामध्ये काय आम्ही तुम्हाला काय सांगतो हे बघा. मेन आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ह्या अतिशय सक्षम आणि रिटायर नायब तहसीलदार दिलेले आहेत. त्या आम्ही पक्षाने विचार करून योग्यच उमेदवार दिलेला आहे. या सगळ्या काउन्सिलवर पूर्ण हे कामं सुरळीत होतात का नाही, व्यवस्थित हे काम करतात का नाही, याच्यावर संपूर्ण अंकुश जो काही आहे दादांचा राहणार आहे. मी काय म्हणलं की दादांचा चेहरा आम्ही लोकांसमोर घेऊन गेलो. दादाचं जे विजन आहे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमच्याकडे काउन्सिल द्या असं आम्ही सांगितलं. अहो महिन्याला या नगरपालिकेचा कारभार कसा चालतो, ही बॉडी कशा पद्धतीने काम करते, प्रशासन
कशा पद्धतीनं काम करतंय याचा आढावा महिन्याला घेईल असा शब्द दादांनी आपल्याला दिलाय. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अशा गोष्टी जे काय आहे यांनी कुठंही बीडकर या गोष्टीला नक्कीच थारा देणार नाही. राजे, शेवटचा प्रश्न, मतदानाच्या अनुषंगाने बीडकरांना काय आव्हान असेल? मी आव्हान आपल्या माध्यमातून बीडकरांना करत की दादांसारखं नेतृत्व आपल्याला, पालकत्व त्यांच्याकडे आहे. आता पालकमंत्री म्हणून दादा एक 7-8 महिन्यापासून बीडची जबाबदारी दादांकडे आलेली आहे. या 7-8 महिन्यामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये बीड शहराला अतिशय झुकतं माप दादांनी वेगवेगळ्या योजना निधीच्या बाबतीत दिलेला आहे. 550 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा निधी या शहराला दादांनी या कामांसाठी, विकास कामांसाठी, वेगवेगळ्या योजनांसाठी दिला. हे प्रशासकाच्या काळात. परंतु ही काउन्सिल, ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या ताब्यात बीडकरांनी कुठल्याही पद्धतीचं किंतु परंतु, शंका कुशंका मनामध्ये न ठेवता एकदम झुकतं माप कौल हा आमच्या बाजूने द्यावा. संपूर्ण आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताताई पारवे आणि पूर्ण 52च्या 52 आता एक जे काय आहे निवडणूक थोडीशी न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित झाली आहे, म्हणून तुमच्या 51 जाग्यावर मतदान हे परवाच्या दिवशी 2 तारखेला होतंय. सगळ्यांना आवाहन करेल की आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम याच्या घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आपण या सर्वच्या सर्व आपल्या प्रभागातील 2 उमेदवार हे नगरसेवक पदासाठी आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी घड्याळाला आपण मतदान करावं. आपण मतदान केलेलं कुठेही वाया जाणार नाही, निश्चितपणानं कारणी लागल. आतापर्यंत बीडकरांनी एका घराचं निर्विवाद वर्चस्व या नगरपालिकेवर ठेवलंय. ही बीडकरांचं खूप म्हणजे मोठेपणा म्हणा, सहनशीलता म्हणा, काय अवस्था काय बीड शहराची हे सगळे आपण अनुभवतोय. शहरामधलेच नागरिक मतदान करणार आहेत ना, त्यामुळे सगळं अनुभवतोय, सगळं लोकांना कळतं. एकदा आपण जे काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपण संधी देऊन बघावी आणि ती संधी अजितदादांना असणार आहे. कारण दादा या शहराचा कारभार स्वतः लक्ष देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं ही नगरपालिका चालेल, चांगले कामं होतील. वैयक्तिक स्वरूपाच्या योजना असू द्या, नाही तर मग सार्वजनिक स्वरूपाच्या कामं असू द्या, अतिशय चांगलं शहरामध्ये काम होईल. शहरामध्ये आपल्याला बदल दिसल. त्याच्यामुळं इथं बदल करावा, काम करण्याची संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्या ठिकाणी द्यावी. धन्यवाद राजे, तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी बोलताना एक प्रश्न उपस्थित केला, जर खरंच आमच्याकडे ही नगरपालिका दिली तर नक्कीच जो काही विकास असतो, काय विकास असतो हे आम्ही करून दाखवू. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर दांडे.